समोर समोर घ्या। तर आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचे जे आंदोलक त्या ठिकाणी आंदोलन करत होते त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। त्यानंतर जोरदार घोषणाबाजी होती। शिवसेनेचे कार्यकर्ते समोर तर काही आंदोलकांची धरपकड केल्यानंतर इतर आंदोलक या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करतायत। झटापट पोलीस आणि आंदोलकांमध्ये होतीये। आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर हे सगळे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते जमलेले होते, पुस्तकाचं वाचन करत होते। त्याच वेळेला मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। काही आंदोलकांची धरपकड करण्यात आली आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होती। तर झटापट पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेली आहे। दुसरीकडे प्रकाशक प्रशांत अंबी यांना पोलिसांनी अडवलेलं आहे। संजय गायकवाड यांच्या घराबाहेर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करायचं होतं, त्यासाठी म्हणून हे सगळेच प्रकाशकांसह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते, डाव्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते। त्यातल्या काही आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। आल्यानंतर त्यांच्या बॉडी लँग्वेज असं वाटलेलं की वो ते विश्वासू व्यक्ती आहे, पण आता ते कुठे गेले तर आम्हाला माहिती नाही। तुम्ही आम्हाला 1 तास सांगितलं की त्यांच्याशी बोलतोय, 5 मिनिटं बोलूया, 5 मिनिटं थांबा। हा मुख्य मुद्दा आहे विश्वासाचा, आणि तो आता विश्वास सगळा असं कमीच, म्हणून आम्ही म्हटलं की तर आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होते। संजय गायकवाड, आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर पुस्तकाचं वाचन करायचे कम्युनिस्ट पक्षाचे हे आंदोलक त्या ठिकाणी एकत्र जमले होते। मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। या सगळ्याच आंदोलकांना इथून बाजूला करण्यासाठी म्हणून पोलीस त्यांच्याशी आधी संवाद साधत होते, मात्र याच दरम्यान झटापट झाली। काही आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन कम्युनिस्ट पक्षाच्या या कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी केलं जात असतानाच काही आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। इतर आंदोलक जे आहेत त्या सगळ्यांना इथून पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। जोरदार घोषणाबाजी एकीकडे आंदोलक करतायत, याच दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झालेली आहे। बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचं हे आंदोलन, शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन सुरू असतानाच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होताच अशातच या आंदोलकांना त्या ठिकाणाहून निघून जाण्याबाबत सांगण्यात आलं आणि त्यानंतर मग आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे। काही आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। जमलेल्या सगळ्याच आंदोलकांना इथून निघून जाण्याबाबत पोलिसांकडून सांगितलं जात आहे। याच दरम्यान जोरदार घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून केली जाते। मोठ्या